नमस्कार, कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात सध्या आपण आहोत आणि आपण बघत आहात माझ्या मागे सगळ्या ज्या डर्ट ट्रॅकवरच्या मोटर बाईक्स आहेत त्या कोल्हापुरातील रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत। तर कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात एक अनोखं आंदोलन सध्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील नागरिकांनी केलेलं आहे आणि ह्या डर्ट ट्रॅकवर अर्थात कोल्हापुरातील रस्त्यांवर या सगळ्या मोटरबाईक धावत आहेत आणि त्यामुळेच नागरिकांना हे यातून दाखवून द्यायचं आहे की आम्हाला कशा प्रकारे हा खड्ड्यांचा त्रास होतोय। शहरामध्ये असू दे किंवा जिल्ह्यामध्ये डर्ट ट्रॅक स्पेशली बनवून घेतले जातात अशा प्रकारच्या मोटरबाईकसाठी, मात्र खड्ड्यांमुळे शहरामध्येच हे रेडीमेड डर्ट ट्रॅक तयार झालेला आहे अशाच प्रकारच्या भावना नागरिकांनी यामधून व्यक्त केलेल्या आहेत। आपल्याबरोबर नागरिक देखील आहेत जे ताराबाई पार्क परिसरातील आहेत, त्यांच्याशी बोलूयात नेमक्या काय भावना आहेत, कशासाठी हे आंदोलन करतात। रोडची एवढी बेकार अवस्था आहे की आम्हाला डर्ट ट्रॅक करायची आता वेळ आलेली आहे, प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच विनंती आहे। या संकल्पनेमध्ये डर्ट ट्रॅक रोड शो, या डर्ट ट्रॅक साठी वेगळ्या कुठल्या ग्राउंडवर न जाता प्रशासनानं त्यांच्या डिसाईड कामगिरीतून हा तयार झालेला जो रस्ता आहे हा घरगुती आपला स्वतःचा होम ट्रॅक आहे। या होम ट्रॅक वरून मग अशा प्रकारच्या गाड्या घेऊन लोक रोज फिरतायत, पण त्या रोज फिरणाऱ्या गोष्टीकडे डर्ट ट्रॅकची स्पर्धा म्हणून किंवा डर्ट ट्रॅकचा शोध म्हणून बघितलं जात नाही। पण आज या गाड्या फिरायला लागल्यानंतर प्रत्येकाच्या निदर्शनास आलं की रोज लोक यातून कशी फिरत असतील, यातून होणाऱ्या दुर्घटना, यातून होणारे आजार, सिनियर सिटीजनना फिरण्यासाठीची यातून रस्त्यावर येण्यासारखीची दुर्दशा, कोल्हापूर शहरवासियांच्या मनातल्या वेदना ह्या प्रशासनासमोर आणण्यासाठी ताराबाई पार्क रहिवासियांच्या वतीनं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, ज्याच्याकडे या प्रशासनानं सकारात्मक भूमिकेनं बघावं, कुठल्याही निगेटिव्ह भूमिकेतनं न बघता हे आंदोलन आम्हाला आनंदानं केलेलं नाही आहे। हे आंदोलन करायची शहरवासियांना वेळ आलेली आहे, इथून पुढे अशा वेळा येणार नाहीत याची आपण काळजी घ्याल। ज्या ज्या वेळा प्रशासनाने हाक मारली आहे, एक नागरिक म्हणून ही सर्व जनता आपल्याबरोबर उभारलेली आहे, त्यामुळे आपण ह्या जनतेचा आरोप जसा वाईट वाटून घ्यायचा नाही, कारण ही जनता तुमच्या बरोबर ताराबाई पार्कची स्ट्रॉंगली ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती आली, ज्या ज्या वेळेला गरज लागली प्रशासनाला, त्यावेळी तुमच्या बरोबर उभारलेलो आहे। त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे लोकभावना समजावून घेऊन कोल्हापूर शहराच्या प्रत्येक रस्त्याची किमान डागडुजी करून ते रस्ते सुरळीत कसे होतील याची दखल घ्याल एवढीच मी आपल्याला या निमित्ताने विनंती करताय। बॅक पेन झालं, आता काय कमर जाणारच आहे। 4 महिने झाले म्युन्सिपाल्टीला कुणी माणसाने टॅक्सच द्यायला नको आहे, किंवा कमिशनरला आणून 10 वेळा इथे फेऱ्या मारायला लावा, मग त्याला समजेल की रोड कसं आहे काय। आता गणपती वगैरे सण चालू होतात, त्या सणाच्या कालावधीत परत निवडणुका आहेत, या गडबडीत रस्ते परत दुरुस्त होतील याची शक्यता कमी आहे। तुमची काय मागणी आहे, कशा पद्धतीने लवकरात लवकर म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसर त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि कमिशनरला इथे 10 वेळा फिरवायला पाहिजे गाडीत बसून, मग त्याला समजेल की माणसाला काय त्रास होतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।